सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण प्रमाण पुरुष बुद्ध या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. आमच्या सोबत इथे आदरणीय ब्रह्मचारी विवेकरत्नजी आहेत, अमोघसिद्धीजी आहेत, पद्मबोधीजी आहेत, रूपाताई बोधीजी आहेत, नरेश वाहने, विलास भोंगाडे, मैत्रियादित्य, आर्यकीर्ती, सोबत नेहा पण आहे जी शूटिंग करते आहे. तर आणि ऑनलाईनवर उपस्थित जे सगळे लोक आहात त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमासाठी. सर्वप्रथम आपण आपल्या आदर्शांची पूजा करूया. तर मी रूपाताई बोधी, विवेकरत्न, अमोघसिद्धी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आदर्शाचा पुष्प, मेणबत्ती प्रज्वलित करून पूजा करावी. तर पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विशेषतः जे ऑनलाईन लोक उपस्थित आहेत आजच्या या प्रमाण पुरुष बुद्ध या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमासाठी. अतिशय आनंद होत आहे की जरी परिस्थिती कठीण आहे तरी आपण इथे आम्ही काही लोक उपस्थित झालेलो आहोत रूपाताई बोधी यांच्या निवासस्थानी, आणि आपण काही लोक ऑनलाईन आहात. तर आजच्या या कार्यक्रमाची थोडक्यात प्रस्तावना करण्यासाठी हे कार्य आम्ही कसं सिद्धीस नेलं आणि त्रिरत्न ग्रंथमालेतर्फे आपण कसं हे प्रकाशित करत आहोत, तर त्या अनुषंगानं धम्मचारी पद्मबोधी 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. या प्रकाशन समारंभाला उपस्थित असलेल्या आदरणीय रूपाताई बोधी, उपस्थित आदरणीय धम्मचारीगण आणि या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, आज म्हणजे खरोखरच अतिशय आनंद होत आहे की रूपाताई कुलकर्णी बोधी यांचं पुस्तक जे त्यांनी आचार्य धर्मकीर्ती यांच्या प्रमाण वार्तिक या ग्रंथावर आधारित एक अभ्यासपूर्ण असं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याचं प्रकाशन त्रिरत्न बौद्ध महासंघाचं जे प्रकाशन अंग आहे, प्रकाशन शाखा त्रिरत्न ग्रंथमाला, त्या ग्रंथमालेतर्फे ते प्रकाशित होताना खरोखर खूप आनंद होतोय. त्रिरत्न ग्रंथमाला मागील 42 वर्षांपासून प्रकाशन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध आणि एकूणच बौद्ध तत्वज्ञानावर आधारित आणि उर्गेन संघरक्षित यांच्या साहित्यावर, यांच्या विचारावर आधारित पुस्तकांचं प्रकाशन गेल्या 40 वर्षामध्ये त्रिरत्न ग्रंथमालेने केलेलं आहे. आणि अनेक पुस्तकं, महत्त्वाची पुस्तकं, महत्त्वाचे विषय या अंतर्गत हाताळलेले आहेत. त्यामध्ये मला वाटतं की आर्याष्टांगिक मार्ग हा एक चांगलं पुस्तक त्रिरत्न ग्रंथमालेतर्फे प्रकाशित केलेलं आहे. आर्याष्टांगिक मार्ग या विषयावर फारशी पुस्तकं उपलब्ध नाही, परंतु त्रिरत्न ग्रंथमालेने यावर एक पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे बोधिसत्व आदर्श, त्यानंतर पूजेचं पुस्तक, विशेष म्हणजे आर्याष्टांगिक मार्गासोबतच बौद्ध पूजा पाठ किंवा बौद्ध पूजा वंदना सुत्त संग्रह नावाचे एक पुस्तक आम्ही छोटंसं पुस्तक आहे, पण ते आम्ही प्रकाशित केलं. आणि मला सांगताना फार आनंद होतोय, अभिमान वाटतो की त्याच्या मला वाटतं 16 आवृत्त्या आम्ही आतापर्यंत काढलेल्या आणि जवळपास 10 ते 12 भारतीय भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे. आणि लाखोने त्याची विक्री झालेली आहे आणि अजूनही त्या पुस्तकाला मागणी आहे. तर त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या या त्रिरत्न ग्रंथमालेतर्फे
अशी अनेक पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली आहेत. त्याची नावं इथे जर मी सांगितली तर कदाचित बराच वेळ जाईल त्यामध्ये. आणि त्याच मालिकेमध्ये रूपाताई कुलकर्णी बोधी यांचं जे पुस्तक आहे प्रमाण पुरुष बुद्ध, हे याचं आज प्रकाशन करताना खरोखर आम्हाला फार अभिमान वाटतोय. आपल्या संस्कृत ग्रंथांमुळे मानाचे स्थान प्राप्त केलेले आचार्य धर्मकीर्ती यांच्या प्रमाण वार्तिक या ग्रंथावर आधारित हे पुस्तक आहे आणि त्याचं विमोचन आज आपण इथे करीत आहोत. ते 6व्या शतकात होऊन गेलेले एक महान आचार्य होते आणि ज्याला बौद्ध लॉजिक म्हणतो आपण किंवा बौद्ध तर्कशास्त्र म्हणतो, त्यावर ते आधारित आहे. आणि हे पुस्तक निश्चितच म्हणजे बौद्ध अभ्यासकांना निश्चित त्याची मदत होणार आहे. ते एक म्हणजे त्याची खूप सारी मदत आपल्या बौद्ध अभ्यासकांना निश्चित होईल याची मला खात्री आहे. रूपाताईंशी संपर्कात असताना त्यांनी एकदा सहज माझ्याशी त्या बोलल्या की अशा पद्धतीचं एक पुस्तक लिहिते आहेत आणि ते प्रकाशित करायचं आहे. तर त्यांनी इच्छा व्यक्त केली की त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे ते प्रकाशित करता येईल का. आणि आम्हाला खूप आनंद झाला. मी म्हटलं की ताई, आम्ही स्वतः म्हणायला पाहिजे की तुमचं पुस्तक आम्ही प्रकाशित करतो. आणि आम्ही त्याला होकार दिला. मी नागकेतूंशी बोललो, विवेकरत्नांशी पण बोललो आणि त्यांनी पण आनंदाने सहमती दर्शविली. आणि निश्चितच रूपाताईंनी हे पुस्तक अगदी कमी वेळात लिहून त्याचं स्वतः त्यांनी प्रूफ रिडिंग पण स्वतः त्यांनी केलं आणि खूप परिश्रम घेऊन त्यांनी हे पुस्तक लिहिलं. आणि ते आम्हाला फारसे कष्ट पडले नाहीत, कारण प्रूफ रिडिंग करताना खूप कष्ट पडतात सहसा. त्यामध्ये कुठलंही पुस्तक बिनचूक जावं, अचूक जावं, त्यामध्ये कुठल्याही मुद्रित शोधनाच्या चुका असू नयेत, हा प्रयत्न होतो. परंतु त्यासाठी त्यांनी पण ती मदत केली आणि अगदी खुशीने, अगदी आनंदाने त्या तयार झाल्या. आणि आज आपण बघतोय की त्रिरत्न ग्रंथमालेतर्फे आम्ही या पुस्तकाचं इथे प्रकाशन करीत आहोत. तर मला वाटतं की प्रास्ताविकपर एवढे 2 शब्द बोलून मी इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद पद्मबोधी. निश्चितच ज्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की एकूणच ज्याला आपण बौद्ध न्याय म्हणूया किंवा बुद्धिस्ट लॉजिक म्हणूया, त्यावर म्हणजे मराठीत आणि हिंदीत फार कमी पुस्तकं आहेत. इंग्रजीमध्ये फार पुस्तकं आहेत त्याच्यावर उपलब्ध. आणि बौद्ध न्यायाची किंवा बुद्धिस्ट लॉजिकची एक खूप समृद्ध आणि एक प्राचीन परंपरा राहिलेली आहे. अगदी आचार्य नागार्जुन पासून किंवा त्या बुद्धांनी पण जो अनित्यतावाद सांगितलेला आहे, शून्यता त्यानंतर विकसित झाली. नागार्जुन आहे, वसुबंधू आहे, असंग असतील, दिग्नाग असतील, धर्मकीर्ती असतील. तर एकापेक्षा एक सरस असं म्हणजे त्या विषयाच्या अनुषंगानं लोकांनी योगदान केलेलं आहे. परंतु मराठीत फार तसं आपल्याकडे पुस्तकं उपलब्ध नाही. म्हणजे मी रूपाताई बोधींना विनंती करेन की कदाचित ते पूर्ण पुस्तकच जर आपण अनुवाद करू शकलो तर म्हणजे एक मोठं योगदान होईल. पण काही का असे ना एक वेगळ्या अर्थानं परिचय म्हणजे त्या बौद्ध न्यायाच्या दृष्टिकोनातून किंवा जे प्रमाण पुरुष बुद्ध म्हणून हे जे हा जो आपण ग्रंथ आज प्रकाशित करत आहोत, तर त्याचा मला अतिशय आनंद होत आहे. आपण सर्वांनाच जी त्रिरत्न वंदना आहे त्यामधला म्हणजे बुद्ध वंदना आहे, त्या अनुषंगानं बुद्धाचे जे 9 गुण माहीत आहेत, सर्व परिचित आहेत. आणि अनेक बौद्ध राष्ट्रामध्ये सातत्यानं त्याविषयी चिंतन होतं, त्याचं पठन होतं. परंतु तर्कानुसार म्हणजे बुद्ध कसे प्रमाण आहेत, तर हे मला वाटतं की आतापर्यंत तरी याच्यावर खूप कोणी भाष्य केलेलं नाहीये. तर रूपाताई बोधी कुलकर्णी यांनी ते केलं, तर निश्चितच त्यांचं मी खूप खूप पुण्यानुमोदन करतो. आणि जास्त वेळ न दवडता आपण या पुस्तकाचं एक प्रकाशन करूया, अनावरण कार्यक्रम करूया आणि त्यानंतर मग काही लोक त्या अनुषंगानं बोलतील. तर मी ह्या पुस्तकाच्या लेखिका
डॉक्टर प्राध्यापक रूपाताई बोधी कुलकर्णी, सोबतच धर्मचारी अमुक सिद्धी, धर्मचारी विवेकरत्न, पद्मबोधी आणि इतर जी मंडळी आहेत, हरीश भाऊ आहेत, विलास भाऊ आहेत भोंगाडेजी, त्यांना विनंती करतो की त्या पुस्तकाचं आपण अनावरण करावं. तर या आजच्या कार्यक्रमाच्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण काही लोक इथे उपस्थित आहोत. तर आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आणि सोबतच त्रिरत्न ग्रंथमाला सिंहनाथ प्रकाशन या संस्थेचे चेअरमन धर्मचारी विवेकरत्नजी यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. या प्रकाशन समारंभाचे संचालक धर्मचारी नागपूर, उपस्थित या प्रमाण पुरुष बुद्ध या पुस्तकाच्या लेखिका रूपाताई आणि इतर पद्मबोधी आणि इतर धर्मचारी निश्चितच ही फार आनंदाची बाब आहे की आज आम्ही त्रिरत्न ग्रंथमालेच्या वतीने प्रमाण पुरुष बुद्ध हे संस्कृतमधलं एक प्रकरण आहे, त्या प्रकरणातला प्रमाण वर्तिका मधल्या एका प्रकरणावर ताईने जे भाष्य लिहिलेलं आहे त्याचं प्रकाशन करतो आहोत आणि ही फारच आनंदाची गोष्ट आहे. जसं नागपूर यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की फार कमी असं संस्कृतमधून या लॉजिक आणि तर्क याच्या अनुषंगाने जे आहे ते मराठीमध्ये अनुवादित नाही झालेलं आहे. ताईंना कदाचित कल्पना नाही, पण आम्हा तिघांमध्ये ही नेहमी चर्चा व्हायची की एक संस्कृत विदुषी आपल्या बौद्ध समूहामध्ये आहे, आपल्याशी संबंधित आहे, ओळख आहे, तर त्यांचा आपण अधिकाधिक उपयोग करून घ्यावा. त्यांनी काहीतरी संस्कृत हे जे विपुल असं साहित्य आहे ज्यामध्ये बौद्ध धर्माचं असं म्हणता येईल उलट पालीपेक्षा संस्कृतमध्ये अधिक विस्तृत आणि अधिक मोठ्या प्रमाणावर साहित्य उपलब्ध आहे. तर कधी कधी महायान संप्रदायाचे लोक असं म्हणतात की संस्कृतमध्ये जे भव्य साहित्य आहे त्या तुलनेमध्ये पालीमध्ये फार कमी आहे आणि त्या दृष्टीने हे महायान आहे, कारण की यामध्ये भरपूर साहित्य आहे, भरपूर सूत्र आहेत आणि त्याच्यावर भाष्य आहे. ते सगळं जास्तीत जास्त संस्कृतमध्ये आहे, अर्थात गाथा संस्कृत वगैरे या अर्थाने. पण हेही लक्षात येतं थोडंसं की जो काही प्रचार झालेला आहे किंवा जी काही एक कल्पना किंवा एक धारणा झालेली आहे की संस्कृत ही काही संस्कृतला बुद्धाने नाकारलं आणि संस्कृतच्या साहित्याचा आपण उपयोग करायला नको आणि संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा आहे वगैरे 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 वगैरे. पण जे काही गाथा संस्कृत आणि जे काही संस्कृत साहित्य आहे त्यामधून जे धर्म उपलब्ध आहे, बुद्धाची जी शिकवण उपलब्ध आहे, तर ती फार आपल्यासाठी महत्त्वाची आहे जाणून घेण्यासाठी, आचरणाच्या दृष्टीने आणि आधुनिक युगामध्ये बुद्धाची शिकवण अधिक चांगल्या पद्धतीने आचरण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी. तर त्या दृष्टीने पाहू जाता मला वाटतं ही कदाचित सुरुवात आहे त्रिरत्न ग्रंथमालेच्या वतीने असं मी समजतो. आणि निश्चितच रूपाताई ज्या आहेत
मी अनेक वर्षापासून ऐकून आहे. मोलकर्णी संघटनेच्या अनुषंगाने त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आणि फार भरीव असं काम आहे. कष्टकरी आणि रंजल्या गांधल्यांना आणि त्रासदायक अशा स्थितीतून महिला जगत असताना त्यांची संघटना बांधून त्यांना मदत करणे. सो त्यामध्ये निश्चितच त्या व्यस्त राहिलेल्या आहेत. पण आता या रिटायरमेंट नंतर जे काही त्यांच्याकडे वेळ असेल तर त्यांनी जर आपला वेळ या कामासाठी, जेणेकरून मराठी वाचकांना हे जे संस्कृतमध्ये काही अनमोल असं साहित्य आहे, खूपच काही महत्त्वपूर्ण आहे, जसं बोधीचा अवतार सूत्र आहे, नागार्जुनांचं हृदयसूत्र आहे, प्रज्ञापारमिता सूत्र आहे, अशी काही महत्त्वपूर्ण जी सूत्र आहेत जी अत्यंत आवश्यक आहेत समजून घेण्यासाठी आणि आचरणाच्या दृष्टीने. तर अशा काही सूत्रावर त्यांनी जसंच्या तसं कदाचित मराठीमध्ये भाषांतर पण करू शकतील किंवा जसंच्या तसं त्यावर काही भाष्य म्हणून पण त्यांचं स्वतःची मतं एक बौद्ध आचरणशील व्यक्ती म्हणून पण ते सांगू शकतील. सो मी पुन्हा रिपीट करतो की हे जे संस्कृतमधलं असं काही प्रमुख आणि महत्त्वपूर्ण जे विचार साहित्य आहे ते मराठी वाचकांना त्यांच्या परीने, त्यांच्या सवडीनुसार त्या उपलब्ध करून देतील अशी माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे, जसं शक्य होईल त्यानुसार. आणि आम्ही मोठ्या आनंदाने त्रिरत्न ग्रंथमालेद्वारे ते प्रकाशित करू आणि हे आमचे योगदान असेल या बौद्ध आचरणशील व्यक्तींच्या. सो एवढी विनंती करू. आणि आपण खूप चांगलं योगदान दिलं आणि आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली तुमचं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी. त्याबद्दलही मी आपले खूप खूप पुण्यानुमोदन करतो, आभार मानतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद विवेकरत्नजी. पुन्हा एकदा जे ऑनलाईनवर उपस्थित लोक आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो आजच्या या प्रकाशन कार्यक्रमासाठी. अगदी केम्ब्रिज UK वरून सुद्धा मेसेज आहेत आणि एक व्यक्ती लॉग इन झालेले आहेत. मग देहरादून असो किंवा पंजाब असो, महाराष्ट्राच्या सर्व अनेक शहरामधून लोक म्हणजे या कार्यक्रमाला जॉईन झालेले आहेत. आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आजचे दुसरे आमचे प्रमुख पाहुणे, आमचे मित्र धर्मचारी अमोक सिद्धी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रसंगी 2 शब्द बोलावे. आदरणीय रूपाताई बोधी, उपस्थित सर्व धर्मचारी, आजच्या कार्यक्रमाचे अतिथी भोंगाडेजी, बहानेजी, नेहा, खरोखरच मला अतिशय आनंद होतोय. खरं म्हणजे शब्दात तो आनंद व्यक्त करता येत नाही. पहिल्यांदा जेव्हा मला सांगितलं पद्मबोधींनी, नागकेतूंनी की अशा प्रकारचं एक पुस्तक आपण प्रकाशित करतो आहोत आणि त्याचं विमोचन होणार आहे, मला खूपच आनंद झाला. कारण जरी समजा खूप काही भेटी होत नसल्या तरी मला असं वाटतं आंबेडकरी चळवळीतले जे काही कार्यकर्ते आहेत त्यावेळेस आम्ही अधिक लहानच होतो असं म्हणेल मी, पण ज्यांच्या विचारांमुळे, ज्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही पुढे आलो. कारण रूपाताईंना आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा आम्ही लहानच होतो थोडेसे, आणि त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे लोकांचं प्रबोधन केलं, बुद्ध धर्माविषयी त्यांची जी काही श्रद्धा आहे ती आमची प्रेरणा आहे खरं म्हणजे. आणि त्यांचं जे काही समजा बुद्ध धर्माबद्दलचं प्रगाढ अभ्यास आहे ते पण लोकांना विदितच आहे. परंतु विवेकरत्न जे म्हटले ते पण मला खूप आवडलं. कारण कधी कधी आपण असं म्हणतो बुद्ध धर्माचं जर काही सार असेल ना तसं आपण म्हणतो की ती करुणा होय. तर मला वाटतं की ताईंचं जे मोलकर्णीची जी काही संघटना आहे त्यांच्यासाठी जे काही काम आहे ते त्यांचं करुणेची अभिव्यक्ती आहे असं मला वाटतं. परंतु त्याचबरोबर आता हे जे पुस्तक आपल्या पुढे आलं त्याचा मला अजून मोठा आनंद होत आहे. त्याचं कारण असं आहे, जसं आता नागपूरहून सांगितलं की आमचे काही बांधव जे केम्ब्रिजमध्ये आहेत किंवा काही अजून दुसऱ्या शहरामध्ये आहेत इंग्लंडमध्ये, तर तिथे मात्र मोठ्या प्रमाणात आपल्या बांधवांना असं वाटतं की बुद्ध धर्माचा आपण अधिक अभ्यास केला पाहिजे. आणि ज्याला कधी कधी मी असं म्हणतो ब्रॉड बुद्धिझम, कधी कधी बुद्ध धर्म म्हटला की आपल्याला वाटतं की जेवढं काही पाली साहित्य आहे तेवढंच बुद्ध धर्म आहे. आता मात्र लोकांना कळू लागलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध धर्माबद्दल लोकांची श्रद्धा वाढत आहे, अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे.
परंतु दुर्दैवाने बरेचसे असे आपले बांधव आहेत भगिनी आहेत ज्यांना इंग्रजीमधून नाही वाचता येत. संस्कृत तर मग विचारूच नका, म्हणजे कठीण काम आहे फार. परंतु मला असं वाटतं की ताईंचं हे जे काही योगदान आहे त्याच्यामुळे खूप खूप लोकांना मदत होईल. आणि नक्कीच मला असं दिसत आहे की मागच्या काही दशकापासून म्हणेल मी बुद्ध धर्माबद्दल मात्र मोठ्या प्रमाणात लोकांची श्रद्धा वाढत आहे. आणि नक्कीच असं जे साहित्य आहे ते साहित्य लोकांची श्रद्धा वाढवण्यासाठी अधिक मदत करेल. आणि जसं आदरणीय विवेकरत्न सांगत होते की कधी कधी म्हणजे जे एक विपुल साहित्य आहे संस्कृत भाषेतलं त्याचा खरंच लोकांना तेवढा परिचय नाही. ताईंनी वज्रसूची पण लिहिली होती मला माहिती आहे, परंतु अजून बरंचसं साहित्य आहे. आणि जेव्हा मग नागपूरशी बोलत होतो ना इमिजिएट माझ्या मनात जे आलं बोधिचर्या अवतार पण जर मराठीत आलं तर केवळ बांधवी. आता काय होतं म्हणजे माणसाची जी भावना असते ना मग काय होतं ताईंबद्दल फार कृतज्ञता आहेत आम्हाला, त्यांनी जे काही समाजामध्ये योगदान दिलं. आता मात्र हे पुस्तक त्याचा आम्हालाच अभिमान वाटतो आणि एक प्रकारे आनंद होतो आहे की ताईंसारख्या विदुषी समाजामध्ये ज्यांचं एवढं मोठं म्हणजे समजा स्थान आहे आणि त्यांचं पुस्तक आम्ही प्रकाशित करतो त्याचा आम्हाला म्हणजे मोठा अभिमान वाटतोय. परंतु काय होतं कधी कधी अपेक्षा वाढतात, मग असं वाटतं ताईकडून अजून काही आलं पाहिजे. तर माझ्या मनात असं आलं जसं आता विवेकरत्न म्हटलं की पूर्ण पुस्तकाला तर आनंद होईल, माझ्या मनात तेच आलं होतं बोधिचर्या अवतार अप्रतिम पुस्तक आहे. आणि आमचे जे युरोपियन बांधव आहेत वेस्टर्न जे बांधव आहेत बोधिचर्या अवतार त्यांचं अतिशय आवडतं पुस्तक आहे. आणि बोधिचर्या अवतारचे इंग्रजी कितीतरी संस्करण कितीतरी ट्रान्सलेशन उपलब्ध आहेत. हिंदीचं जे एक आहे ते मला खूप आवडतं, शांती भिक्षू शास्त्रींचं आहे बहुतेक, खूप छान हिंदी आहे त्यांची. पण मला असं वाटतं की तसं खूप छान मराठीमध्ये जर एखादं निघालं कारण आपल्या बऱ्याचशा ज्या भगिनी आहेत त्यांचं जे हिंदी आहे ते खूप कठीण जातं, त्यांना मराठीमध्ये त्यांना अधिक जवळचं वाटू शकतं. तर मला असं वाटतं की ताईंचं या क्षेत्रातही जर योगदान झालं तर मला आनंद होईल. मग ताईंनी जसं म्हटलं मोठा प्रश्न असतो की आता हे प्रकाशन कोण करणार. आम्हाला माहिती आहे प्रकाशन खूप कठीण काम आहे, कारण म्हणजे नागकेतू विवेकरत्न पद्मभूषणचं खूप ज्ञानबोधन केलं पाहिजे. हे अत्यंत कठीण कार्य आहे, पैशाची अडचण असते, वितरण आहे, अनेक अनेक बाबी आहेत. परंतु मात्र लोकांपर्यंत साहित्य जावं, लोकांपर्यंत बुद्धांचे विचार जावेत त्याच्यासाठी मात्र आम्ही कटिबद्ध आहोत. तर मला वाटतं ताईंकडून अशा प्रकारे पण पुढे हे झालं तर आनंद होईल. पण नक्कीच मला वाटतं आमचे अनेक लोक वाट पाहत आहेत हे पुस्तक त्यांच्या हाती केव्हा पडतं. तर आज याचं विमोचन होत आहे, मला आनंद होत आहे. आणि आम्ही जी काही शिबिरं घेतो तेव्हा नक्कीच बुद्ध गुणांची आम्ही चर्चा करतो आणि विशेष आपण ध्यान शिकतो. आपले जे बांधव इथं ऑनलाईन आता उपस्थित आहेत त्यांना माहिती आहे की आपण बुद्धानुस्मृती करतो. तर मला वाटतं हे पुस्तक वाचताना अजून बुद्धाबद्दल आपल्याला अधिक चांगलं सखोल माहिती मिळेल. आणि नक्कीच मला असं वाटतं की या पुस्तकामुळे मला असं वाटतं एक चांगली भर पडली. सकाळीच नागकेतूशी बोलत होतो आमच्या मीटिंग सुरू होण्यापूर्वी, तर नागकेतू म्हटले की आपण जो आमचा मित्र अभ्यास वर्ग असतो जे धर्ममित्र बनतात धर्मचारी होण्याआधी, तर ते म्हणाले की बुद्धत्व मानवाचा आदर्श शिकवत असताना आपण हे पुस्तक अजून रेफरन्स बुक म्हणून लोकांना पण सांगूया. तर मला याचा आनंद होतो की आम्हाला काही एक रेफरन्स बुक म्हणून अधिक साहित्य उपलब्ध होत आहे. तर मी अगदी मनपूर्वक त्रिरत्न बौद्ध संघाचे सगळे बंधू भगिनी शुभचिंतक त्यांच्यातर्फे ताईंचं खूप खूप मनापासून पुण्यनमन करतो. आणि अशाच प्रकारे पुढे त्यांचं योगदान बुद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून आणि त्याचं जे काही ज्ञान आहे संस्कृतमधलं खूप मोठ्या प्रमाणात ते पुढे येणं आवश्यक आहे. काही हिंदीमध्ये आलेलं आहे परंतु अजूनही बरंचसं साहित्य इंग्रजीमध्ये आहे मात्र आपल्या भाषेमध्ये ते उपलब्ध नाही. आणि मराठीत आलं त्याचा नक्कीच खूप लोकांना फायदा होणार आहे. तर हे छोटं पुस्तक का असे ना पण एक मोठी भर पडली असं नक्कीच मला वाटतं. तर ताईंचं मी अभिनंदन करतो या पुस्तक विमोचनच्या प्रसंगी. आणि पुढे पण अशा प्रकारचं साहित्य त्यांच्याकडून येऊ अशी सदिच्छा बाळगून मी आपले 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद. धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद अमोघ सिद्धीजी. निश्चितच जसं ते बोलले की त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये जो काही आम्ही मित्र अभ्यास करतो किंवा एकूणच जो बौद्ध धर्माच्या अनुषंगाने वाचक वर्ग आहेत तर त्या सर्वांसाठी त्रिरत्न बौद्ध महासंघाचे जेवढेही केंद्र आहेत त्या केंद्राच्या मार्फत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही जे मराठी वाचणारे लोक आहेत एवढं विदेशामध्ये पण आता केम्ब्रिजचे काही लोक आहेत म्हणजे आपण बाहेरही पुस्तक पाठवण्याचा प्रयत्न करूया आणि अधिकाधिक लोकांना ह्या पुस्तकाचा लाभ होईल अशी आशा बाळगतो. यावेळेस आम्ही 2000 प्रती छापलेल्या आहेत त्या पुस्तकाच्या
परंतु त्या लवकरच संपून त्याची नवीन आवृत्ती आम्ही काढू असाही मी म्हणजे एक प्रकारे सदिच्छा व्यक्त करतो या अनुषंगानं. आणि या पुस्तकाच्या लेखिका ज्यांनी खरंच खूप म्हणजे ह्या कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांना वाटायचं की आपण काय केलं पाहिजे, परंतु त्या वेळेचा अगदी सदुपयोग काही लोकांनी निश्चितच खूप चांगला उपयोग केलेला आहे. म्हणजे आता ही ऑनलाईन नेहा इथे पुढे बसलेली आहे, आम्ही सुद्धा गेल्या 10 महिन्यात म्हणजे लोकांपर्यंत घरोघरी धम्म पोहोचवण्याचं कार्य आम्ही केलेलं आहे. आणि अगदी त्यासारखाच म्हणजे ह्या कठीण काळाचा सदुपयोग कसा आपण करावा त्या अनुषंगानं ताईंनी जे कार्य केलेलं आहे त्याचं खरंच खूप अभिनंदन पुण्यानं बद्दल मी करतो. आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रसंगी 2 शब्द बोलायला. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेले त्रिरत्न बौद्ध महासंघाचे सर्व आदरणीय सदस्य, ज्या दोघांमुळे मी हा दिवस आज पाहते ते धम्मचारी नागकेतूजी आणि धम्मचारी पद्मपोतीजी. आणि माझे चळवळीतले 2 मित्र आलेले आहेत आज, विलास बोंगाडे आणि नरेश जिव्हाणे. त्यामुळे जे म्हटलं जातं नेहमी की करता विचारवंत पाहिजे, नुसता लिहिणारा बोलणारा करणारा काहीच नाही असं बरोबर नाही. एक आहे की एकदा तुम्ही चळवळीच्या अंगाने जायला लागले की ते एक वेडं करणारं क्षेत्र आहे की तिथे माणूस इतका गुंगून जातो, कारण लोकांचे हजारो प्रश्न आहेत आणि त्यापैकी आपण एखादाच घेऊन उभं असतो, पण तो आपलं सगळं आयुष्य व्यापून टाकतो. आणि मग अशा वेळी जी आपली अकॅडमिक साईड असते, म्हणजे जी खरं तर माझी ओरिजिनल साईड आहे, कारण मी 40 वर्ष संस्कृत या विषयाचं अध्यापन केलं आहे विद्यापीठात. त्यामुळे अकॅडमिकली तुम्ही आपल्याला प्रूव्ह करणं हे तिथे फार आवश्यक असतं. आणि त्यामुळे काही पुस्तकं मी तेव्हा माझ्या आवडीची म्हणून लिहिली, कुणाला प्रूव्ह करायला म्हणून लिहिलेली नाही. जसं वज्रसूची, मला जेव्हा कळलं की हे जाती भेद विवेक सार नावाचा ग्रंथ आहे, महात्मा फुलेंनी प्रकाशित केला आपल्या मित्राचा, कोणी प्रकाशित करायला त्या काळात तयार नव्हतं. त्या लेखकांचं नाव आहे तुकाराम तात्या पडवळ आणि तो 1852 मध्ये वगैरे काहीतरी त्या सुमाराला ज्योतिबांनी एक हिंदू या नावाने कदाचित कट्टर हिंदूंचा रोष हे नको व्हायला म्हणून ते नाव धारण केलं असेल. पण त्या पुस्तकामध्ये मला वज्रसूचीचं नाव सापडलं आणि मग मला असं वाटलं की वज्रसूचीवर आपण काम केलं पाहिजे. आणि त्याचा म्हणजे आपण उल्लेख केला म्हणून मी की ती वज्राची सुई आहे, म्हणजे अत्यंत पक्क्या लोखंडाची सुई आहे ती. आणि ती जातीभेद मानणाऱ्यांना, जाती वर्चस्व मानणाऱ्यांना ती टोचली की त्यांचा फुगा फुटेल. म्हणून त्या ग्रंथाचं नाव म्हणजे अश्वघोष किती मला तर आधुनिक वाटतो, म्हणजे विचारांनी. आणि उत्तम गायक होता तो. आणि त्याचा गाण्याच्या प्रचारातून तो धम्माचा प्रचार, गाण्यातून तो प्रचार करत असे. त्यावेळी घोडे कान टवकारून जागच्या जागी उभे राहून तो घोष ऐकायचे, म्हणून तो अश्वघोष. तो स्वतःला सुवर्णाक्षी पुत्र म्हणायचा, म्हणजे आईचं नाव लावत होता बघा त्या काळात. सुवर्णाक्षी पुत्र. आणि साकेत नाव आपण अनेकदा त्या साकेतचा तो निवासी होता. बरोबर. तर ही सगळी माहिती मला इतकी हे करणारी ठरली की मी ते काम पूर्ण केलं आणि ते बाळ तयार झालं. आणि मी डिपार्टमेंटला एकदा बसलेली असताना सुप्रसिद्ध कवी
नारायणजी सुर्वे आले. हो. आता ते कसे काय संस्कृत डिपार्टमेंट मध्ये होते, त्यांना कुणीतरी सांगितलं असेल की हा. एक वेडी बाई आहे, तिला तुम्ही भेटलं पाहिजे म्हणून आले होते बहुतेक. हा, हा. आणि मग ते म्हणे काय काम चालू आहे सध्या, तर मी ड्रॉवर मधून त्यांना वज्रसूचीचं बाहेर दाखवलं. हा. गृहस्थानी ते पाहिलं, काकुटीला मारलं हा. आणि मी नेलं म्हणे आता हे. हो. आम्ही लोकवाङ्मयातर्फे हा. प्रकाशित करतो. हो. आणि ते मुंबईला आता नारायण सुर्वे अध्यक्षच होते लोकवाङ्मयाचे, बरोबर. त्यामुळे त्यांचा शब्द कोण नाही करणार. हो. अत्यंत सुंदर कमल शेडगेचं हस्ताक्षर वापरलंय त्यांनी बरोबर. त्याच्यात. कमल शेडगे म्हणजे प्रसिद्ध कॅलिओग्राफ, हो, हो. त्यांच्या अक्षरांनी सजलेलं असं ते पहिलं वज्रसूची माला. ती आवृत्ती संपली, मग दिल्लीच्या वाणी प्रकाशनाने क्या हम आपकी वज्रसूची हिंदी में निकाल सकते हैं, त्यांनी तो अप्रतिम काढलाय हिंदीमध्ये. हो. आणि मग सुगावावाल्यांनी पाहिलं की मराठीत खूपच वानवा आहे ह्यांच्या पुस्तकाची, म्हणून त्यांनी मग तिसरी आवृत्ती काढलेली आहे. पण ते खूप रिमार्केबल असं काम अश्वघोष करून गेले आहेत. आणि ते कळावं, ते जातीभेद विवेक साराज्य म्हणून गेले तुकाराम त्या पडवळ. बरोबर. किंवा आणखी बऱ्याच जणांनी वज्रसूचीला राजा राममोहन राय हो. यांनी वज्रसूची वाचलेली होती. आणि ज्योतिबांनी ही नक्की पाहिलेली होती ती, कारण एवढा मित्रच त्याच्यावर काम करत होता. आणि त्यामुळे अनेकांना प्रेरणा देणारा असा तो ग्रंथ आहे. तर एकाच वेळी इकडे काम करायचं, हे लिहायचं, हे थोडं कठीण आहे. म्हणजे अक्षरशः क्षेत्र संन्यास म्हणायचं तसा घ्यावा लागतो तुम्हाला. मग बरोबर. फोन नाही उचलायचे मग लोकांचे. आणि मग लिहिताना काय होतं, सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस खूप वाढून जातो. मग बरोबर. तर ते सगळं सांभाळत पण मी आपल्याला वचन देते की मी बोधीचर्या अवताराचं अरे बाबा. शांतीदेवांचा शांतीदेवांचा आणि शांतीदेव फार आचार्य शांतीदेव आणि फार एक प्रगल्भ आणि प्रज्ञा ज्यांच्या आणि ते असे होऊन गेले. तर आपण सगळे बौद्ध आहोत आणि या सगळ्या कामामध्ये मला कधीच जो शब्द आढळला नाही, कधीच कुठेच नाही आढळला बुद्धांबद्दलचा, तो मला धर्मकीर्तींच्या याच्यात आढळला. मी अक्षरशः डोकंफोड केली आहे बरं त्या पुस्तकातलं. फक्त एक प्रकरण मला समजलं असं मला वाटतं. हो. आणि बौद्ध लोक हे तेव्हा म्हणजे बौद्ध लॉजिक नुसार फक्त दोनच प्रमाण मानायचे, प्रत्यक्ष आणि अनुमान. पण जेव्हा मला कळलं की प्रत्यक्ष आणि अनुमानाच्या आधी ते बुद्धांना पहिलं प्रमाण मानतात. हो. हा, म्हणजे इन देअर व्ह्यू लॉर्ड बुद्धा इज द फर्स्ट प्रमाण, दॅट इज द प्रूफ टू बी ऍक्सेप्टेड इन द लॉजिक. म्हणजे लॉजिशियन्सनी, सगळ्या जगातल्या लॉजिशियन्सनी बुद्धांना पहिलं प्रमाण मानलं पाहिजे. का मानलं पाहिजे? कारण बुद्धांनी जे काम केलेलं आहे, तर त्यांनी काय केलं की हे जे लॉजिक आहे हे दुःख निवारणाच्या थिअरीशी जोडून गेलं. आणि त्या काळामध्ये म्हणजे 6व्या शतकामध्ये धर्मकीर्ती ईश्वराला दूषण देत होते. ईश्वर साधन दूषण असं प्रकरण आहे त्या प्रमाण सिद्धी. म्हणजे ईश्वर साध्यच होत नाही, तो साध्य करायला गेला तर त्यामध्ये दूषण लागेल आपल्याला, अशी परिस्थिती आहे. म्हणजे ईश्वर असिद्ध आहे, आत्मा नाही. बरोबर. ह्या गोष्टी 6व्या शतकात सांगणं म्हणजे किती मोठं काम होतं. आणि त्यांचे जे गुरु होते डिंगना, ते हयात नसताना केलंय त्यांनी आपल्या गुरुच्या पुस्तकावर हे काम. म्हणजे संस्कृत मध्ये काय पद्धत असते की कारिका किंवा सूत्र एक मोठा विद्वान लिहून जातो. जसं व्याकरणाच्या बाबतीत तुम्ही पाणिनींचं नाव ऐकलं असेल, तर पाणिनींनी अष्टाध्यायी मध्ये सूत्र लिहिली.
पण ती सूत्र समजत नाही सगळ्यांना. तशाच या कारिकाही समजत नाही बरोबर. दिंगनागाच्या, हा. आणि दिंगनाग उपलब्धच नाही. हा. म्हणजे दिंगनागाचे प्रमाण समुच्चय शोधायला महापंडित राहुल सांकृत्यान हे तिबेटमध्ये वणवण फिरले. तिबेटच्या गुहांमध्ये वगैरे त्यांनी बुद्धमूर्तीच्या मागे लपवलंय का कुठे प्रमाण समुच्चय, इतका शोध घेतला पण लागला नाही शोध. तर त्याचं फक्त पहिलं मंगलाचरण धर्मकीर्तींना उपलब्ध झालं. त्याच्या आधारावर एवढा मोठा त्यांनी प्रमाण वार्तिक म्हणजे त्या कारिकांचा अर्थ दिंगनागांच्या अधिक स्पष्ट करणारी, म्हणजे त्याच्यामध्ये जे सांगितलंय ते, जे सांगितलं नाही ते, आणि जे सांगितलेलं थोडं दुरुस्त करायला पाहिजे ते, उक्तानुक्त दुरुक्त असं म्हणतात. तर उक्तानुक्त दुरुक्त चिंता ही वार्तिकात केलेली असते. चिंता म्हणजे चिंतन, इथे आपली चिंता नाही. तर हे चिंतन करून हे धर्मकीर्तींनी लिहिलं आहे. पण ते म्हणजे हे दिंगनागापेक्षाही कठीण झालंय. आणि धर्मकीर्तींना म्हणजे आत्मा नाही अनात्म सिद्धी, आत्मा नाही हे त्यांनी सिद्ध केलंय. आणि त्याला त्यांनी मनुष्याच्या सुखाशी जोडलंय. म्हणजे ते म्हणाले की बुद्धांनी अनात्मत्व म्हणजे जगात आत्मा नावाचं काहीही अस्तित्वात नाही हे का शोधलं, तर लोकांचं दुःख निवारण करण्याकरता. म्हणजे 4 आर्य सत्यांमधलं जे तिसरं आर्य सत्य दुःख निरोध, त्याच्याशी त्यांनी अनात्म्याला जोडले. आणि तेच काम या प्रमाण पुरुष मध्ये केलेलं. मग त्याच्यामध्ये 4 आर्य सत्याचे 16 प्रकार केले. म्हणजे पहिला आर्य सत्य चतुराकार, चतुराकार दुःख सत्य, मग चतुराकार समुदाय सत्य, दुःख समुदाय, मग चतुराकार दुःख निरोध सत्य, आणि चतुराकार म्हणजे 4 आकार, 4 प्रकार. हे दुःख निरोधक मार्ग गामिनी प्रतिपद, हे ज्या 4थ्या आर्य सत्याला म्हणतात. आता काय झालंय की मी वयाच्या 21व्या वर्षापासून संस्कृत शिकवते, त्यामुळे काय होतं तोंडात ते शब्द येतात. पण मलाही असं वाटतं की सर्वसामान्यांना हे केव्हा तरी कळलं पाहिजे ना की संस्कृत मध्ये वाईट वाईट खूप लिहिलेलं आहे. मनुस्मृतीचं उदाहरण घ्या, शतपथ ब्राह्मणाचं घ्या, साक्षात ऋग्वेदाचं घ्या, ऋग्वेदाच्या पुरुष. पण जे चांगलं लिहिलंय तेही त्यांना कळलं पाहिजे. बरोबर. म्हणून आपण बौद्धांच्या संस्कृतकडे दुर्लक्ष करून चालणार. ते अत्यंत कठीण आणि सगळ्या विद्वत्तेच्या प्रमाणांवर उतरणार आहे. आता प्रमाण शब्द वापरायचा, सगळ्या विद्वत्तेच्या प्रमाणांवर ते उतरणार असेल. पण जे अत्यंत खाष्ट असे संस्कृतचे प्राध्यापक होते, म्हणजे माझ्या ते खरं तर गुरुस्थानी असायला पाहिजे होते, पण ते जेव्हा म्हणायचे अरे पाली म्हणजे काय, अडाण्यांचं संस्कृत असं म्हणायचं. गाथा संस्कृत म्हटलं सर शब्द मागे घ्या. आणि ते इतकं नावं ठेवायचे. मग म्हटलं ठीक आहे तुम्हाला पाली नाही आवडत ना, तुम्ही अश्वघोषांचं बुद्धचरित आणि अश्वघोषांचं सौंदर्यानंद ही 2 महाकाव्य वाचा. ठीक आहे म्हणे, तू म्हणतेस म्हणून वाचतो. म्हणून त्यांनी वाचली आणि ते इतकं अप्रतिम संस्कृत आहे. तुम्हाला सांगते की संस्कृत मधल्या आदी कवीचा मान हा अश्वघोषाला मिळायला पाहिजे. बरोबर आहे. पण तो सबंध ब्राह्मणी विचारधारेने तो दिला प्रचार यंत्र आहे कालिदासाला. खरं कालिदासांनी नक्कल केली आहे अश्वघोषाची. तर हे सगळं आपण ह्याच्यातही आणलंय आता की शंकराचार्यांनी कसं धर्मकीर्तींचं, कारण धर्मकीर्ती 6व्या शतकात झाला आणि शंकराचार्य 8व्या शतकात झाले. पण त्यांना हा बुद्धांचा अनात्मवाद किंवा मिथ्यावाद इतका आवडला
की तो त्यांनी ब्रह्म सत्य आहे हे ठरवण्याकरता वापरला. म्हणजे किती चतुर आहे पहा. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. जगन मिथ्या. मध्ये मला सुरेश द्वादशीवारांचा फोन आला होता, ते चांगलं लिहितात. तर ते म्हणे, रूपा तुमच्या संस्कृत मध्ये जगन मिथ्या म्हणतात. म्हटलं ती व्याकरणाची गरज आहे, जगत मिथ्या होऊ नाही शकत. पण म्हणे मला जग हे मिथ्या नाही हे लिहायचं आहे म्हणे. मी म्हटलं तू जगत सत्यम लिही मग. हो म्हणे हे नाव बरोबर होईल का हे तुला विचारायला मी फोन केला. तर म्हटलं अगदी बरोबर होईल, इथे तू जगन सत्यम लिहू नको, कारण पुढे स येतोय, मग त्याच्यामुळे काय बदल होतात सांगू का. तो म्हणे नको. पण ते जगत सत्यम नावाचं पुस्तक लिहित आहे. शंकराचार्यांना हे करायला विरोध करायला. तर अशा प्रकारे ही सगळी खूप मोठी ज्ञानाची परंपरा आहे. आणि त्यामध्ये आपण आज हात घातलाय धर्मकीर्तींना, पण ते अत्यंत कठीण असं काम आहे. काही वेळा अगदी मी शेवटी पुस्तक मिटून डोकं धरून बसायची का, पण पुन्हा पुन्हा मी ते वाचत होते आणि पुस्तकावरच मी सगळं मराठीत लिहून काढलंय. म्हणजे ते लायब्ररीचं पुस्तक मी इतकं खराब केलंय, पण मला ते सगळे रेडी रेफरन्सेस मिळाले आणि ते पुस्तक काही मी आता परत करणार नाही. मला सुरेश भट नेहमी म्हणायचे, रूपा आज लायब्ररीत जाशील का तू, हे पुस्तक चोरून आणलं. हो, मग मी 2 पुस्तकं चोरली आहेत. अगदी भगवान बुद्धांसमोर. एक ऋग्वेदी कार्य चोरलं, आणखी एक चोरलं. म्हणजे मी मस्त लपवून ते बाहेर आणलं होतं. पण म्हटलं चांगल्या कामा करताय. सुरेश भटे झाले होते बौद्ध, तर त्यांना खूप उत्सुकता होती की राहुलजींचं ऋग्वेदी कार्य वाचावं. म्हणून त्यांनी मग ऋग्वेदी कार्य माझ्याकडून चोरवलं ते पुस्तक. पण दिलं नंतर मला, माझी कीव आली त्यांना. आणि मी म्हटलं मी झेरॉक्स करून देते ह्याचं तुम्हाला, पण ओरिजिनल मला परत करू द्या. मी आता म्हणजे रिटायर तर नव्हती, पण काही वर्ष राहिली होती रिटायरमेंट. तर हे असं सगळं संस्कृत विषयी कुतूहल तर असतं लोकांच्या मनात, पण ते समजायला खरंच कठीण आहे. आणि हे फार मोठ्या षडयंत्राचा भाग आहे की सगळे संस्कृत शिकले असते तर काय बिघडलं असतं. पण अनेक वर्णांना, ते अनेक जातींना ते त्यांनी प्रतिबंधित ठरवलं. आणि त्यामुळे त्यांना वाटलं होतं की लोक ज्ञानी व्हायचे थांबतील, पण तसं झालं नाही. बाबासाहेबांसारखा प्रकांड पंडित निर्माण झाला आणि त्यांनी सेकंडरी सोर्सेसचा उपयोग करून का असेना, पण त्यांनी संस्कृत वापरलं. त्यांनी जे बुद्ध धम्म लिहिलेलं आहे ना, त्यातला बुद्धांचं जे जीवन आहे ते पूर्ण अश्वघोषांच्या बुद्धचरित्रावर. म्हणजे किती ते त्याला प्रमाण मानत होते हे आपण लक्षात येईल. तर एकूण हे प्रमाण विचार हा जो आहे बौद्धांचा, तो अत्यंत वास्तवाला धरून असा आहे. ते बाकीची प्रमाण मानत नाही जी ब्राह्मणी न्याय वैशेषिक दर्शनाने मानलेली आहे, ती प्रमाण ते मानत नाही. फक्त प्रत्यक्ष हे प्रमाण मानतात जे पंच ज्ञानेंद्रियांनी आणि मनाने आपण जाणू शकतो. आणि जिथे प्रत्यक्ष कमी पडतं त्या ठिकाणी अनुमान करावं लागतं. म्हणजे आपल्याला धूर दिसतोय, अग्नी त्या पर्वताच्या पलीकडे आहे. मग अशा वेळी आपण काय करू की ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी कुठेतरी अग्नी असला पाहिजे त्या पर्वताच्या मागे, त्याला अनुमान म्हणतात. आणि त्या अनुमान प्रमाणात सुद्धा सत्यांश असतो आणि म्हणून ते प्रमाण बौद्धांनी मानले. तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्यामध्ये सत्य आहे तेच ते ग्राह्य मानतात. आणि म्हणून मी या प्रमाण पुरुष हे जे विरुद्ध बुद्धांना दिलं ते देणारे पहिले
धर्मकीर्ती आहे. आणि धर्मकीर्तींच्या त्या प्रमाण वार्तिकावर मनोरथ नंदी नावाच्या एका विद्वानांचं भाष्य आहे संस्कृतमध्ये. त्याच्यातही त्यांनी तो शब्द उचलून धरलाय की बुद्धांनी इतका प्रमाण मानण्यालायक, विश्वास ठेवण्यालायक पुरुष दुसरा नाही इतिहासात. आणि हे जे बिरुद त्यांना दिलं ते मला खूप वेगळं वाटलं. आतापर्यंत आपण बुद्धांना वेगवेगळ्या सुगत म्हणतो, तथागत म्हणतो, त्या पण शब्दांची फोड केली आहे धर्मकीर्तींची. सुगत का म्हटलेलं आहे, तथागत का म्हटलेलं आहे, पण ते त्या संस्कृत समुद्रातून असं शोधून काढावं लागतं. आणि शक्यतो किती सोपं केलं तरी ते थोडं कठीण होतं. पण ते पुस्तक मी नीरज बोधींना पाठवलं तेव्हा ते म्हणाले की आम्हाला पाली आणि बुद्धिझम मध्ये याचा खूप उपयोग होईल. मग जे संस्कृत डिपार्टमेंट आहे तेही म्हणाले की आम्ही दर्शन नावाचा एक ग्रुप ठेवलेला आहे, त्याच्यात सगळ्याच दर्शनांचा अभ्यास आम्हाला वैदिक नॉन वैदिक यांचा आम्हाला करावा लागतो. तेव्हा तिथेही आम्हाला या पुस्तकाचा उपयोग होईल. तर जेवढा होईल विद्यार्थ्यांना, इतर वाचकांना तेवढं चांगलंच आहे. एवढंच बोलते आणि पुन्हा पुन्हा त्रिरत्न बौद्ध महासंघाचे आणि आपणा सर्वांनी आपण इतका त्रास घेऊन इथे आला त्याबद्दल आपले सर्वांचे आणि संस्कृत बद्दल मी म्हणून टाकते आता की या दोघांनाही म्हणजे विलास आणि नरेश या दोघांनाही आस्था कुठेतरी आहे म्हणून ते आले की त्याच्यातून जर चांगला विचार प्रसृत होत असेल, कारण सगळं बौद्ध न्याय हा महायान परंपरेतनच आलेला आहे आणि तो न्याय इतका आकर्षित करता झाला पाश्चात्यांना की शेरबात्स्की नावाचे जे रशियन विचारवंत आहेत त्यांनी बुद्धिस्ट लॉजिक वर पुस्तक लिहिलं. रिस डेव्हिड्स यांनी बुद्धिस्ट इंडिया हे पुस्तक लिहिलं. पाली बुद्धिस्ट सोसायटी मिसेस रिस डेव्हिड्सनी लंकेमध्ये स्थापन केली आणि मग तिची शाखा भारतात काढली. तर ह्या लोकांनी पण आपल्यावर खूप उपकार केलेले आहेत. थेरी रथांवर मी मागे काम केलं तेव्हा त्या सुद्धा रिस डेव्हिड्स बाईंनी पहिल्या प्रथम इंग्रजीत अनुवादित केलेल्या मला मिळाला. तर हा सगळा फार मोठा प्रपंच आहे. मी तुमच्या लायब्ररीत बसले आहे. माझी विशेषतः बुद्धिस्ट लॉजिकच्या संदर्भात मला माहिती हवी होती थेरी रथांच्या. त्यावेळी मी नागलोकला आले आणि लायब्ररीतही बराच वेळ बसले होते. तेव्हा माझा परिचय झाला, एका परिसंवादातही आले होते. पण आता मध्यंतरी जरा थोडं कमी झाला आपला, पुन्हा वृद्धिंगत हो प्रार्थना करू. जय भीम, जय भारत. खूप खूप धन्यवाद रूपाताई. निश्चितच म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही या पुस्तकाच्या अनुषंगाने विचार मांडले, पद्मबोधी आणि मी दोघांनी ते पुस्तक अगदी जवळून वाचलं. म्हणजे प्रत्येक शब्द न शब्द आणि काही गोष्टी आम्ही रूपाताईंसोबत चर्चा केली. निश्चितच जी मेहनत म्हणजे तो विषयच थोडासा कठीण आहे. म्हणजे बौद्ध न्याय, बौद्ध बुद्धिस्ट लॉजिक हा विषय थोडासा कठीण आहे आणि मला असं वाटलं की जो व्यक्ती खरंच एकरूप होऊन समर्पित होऊन म्हणजे ज्याने ते अगदी मन लावून वाचलेलं आहे तोच व्यक्ती अशा प्रकारचं लिखाण करू शकतो. म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे असं म्हणू नये पण म्हणजे जेव्हा आचरणशील लोक लिहितात तर त्यांची भाषा थोडी वेगळी असते. म्हणजे बुद्ध यांची भाषा आमची वेगळी आहे, आमची भाषा वेगळी आहे. पण मला असं वाटलं की ताईने जे काही लिहिलेलं आहे ती आमच्या भाषेच्या फार दूर नाहीये, म्हणजे अगदी सुसंगत आहे असं वाटलं. आणि त्यासाठी खूप मेहनत लागते म्हणजे लिहायला. तर त्या मेहनतीचं मी खरंच खूप पुण्यानुमोदन करतो. ताईंनी त्याच्यामध्ये हेगेल विषयी पण लिहिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबां विषयी लिहिलं, हेगेल विषयी लिहिलेलं आहे. हेगेलला आपण खूप मोठे तत्वचिंतक मानतो, परंतु त्याच्याही 1200 शतका आधी धर्मकीर्ती नावाचे बौद्ध तत्वज्ञानी होऊन गेले. तर बौद्ध तत्वज्ञानाचा किती मोठा म्हणजे परिणाम आहे म्हणजे भारतावरच नाही तर जगावर
तर ही बाब म्हणजे ताईंनी त्या पुस्तकात लिहिलेली आहे. तर मी सगळे ऑनलाईनची लोक आणि आपण सगळ्यांना विनंती करेन की खरंच हे पुस्तक गंभीरपणे वाचावं आणि निश्चितच काही लोक त्याचा अभ्यास करतील, जसं ताईंनी बोललं. मग नागपूर विद्यापीठ असो किंवा आणखी इतर ठिकाणी असो, त्या ठिकाणी निश्चितच लोक याचा म्हणजे उपयोग करून घेतील. आणि ताई जसं बोलल्या की त्या तयार असतील, म्हणजे तयार आहेत बोधिचर्या अवताराचा अनुवाद करायला. मी म्हणेन की आम्ही छापायला तयार आहोत. क्या बात आहे. Very good. म्हणजे याच्याही पेक्षा अधिक अधिक वाट पाहू आम्ही. अधिक दर्जेदार प्रकाशन आम्ही करू आणि संपूर्ण भारताच्या बाहेरही त्याला आम्ही घेऊन जाऊ. तर त्या अनुषंगानं मी पुन्हा एकदा ताईंचं खूप खूप म्हणजे आभार मानतो, पुण्यानुमोदन करतो. आजच्या कार्यक्रमाला ब्रह्मचारी विवेकरत्न अमोक सिद्धीजी आहेत, पद्मबोधी आहेत, विलास भाऊ आहेत, नरेशजी आहेत, मैत्रादित्य आहेत, नेहा आहे, आर्यजी आहेत. आपण सगळेजण इथे आलात तर आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. सोबतच ऑनलाईनवर अनेक लोक म्हणजे फार मोठ्या संख्येने जरी नसले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरमधून आणि UK वरून पण मेसेज आला. तर आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि हा एक छोटेखानी जो प्रमाण पुरुष बुद्ध या पुस्तकाचा जो प्रकाशन समारंभ आहे तो इथे संपवतो असं मी जाहीर करतो. जय भीम, नमो बुद्धाय.